ते का मागतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी सांगायची गरज नाही, कारण नाशिकच्या विजयाने सिद्ध केले की ज्या तऱ्हेने मोठा विजय त्या ठिकाणी प्राप्त झाला. साहजिक आहे, प्रत्येकाला राजकीय महत्वाकांक्षा असते आणि वाटतं की आम्हाला काही गोष्टी मिळाव्या, पण तो त्यांच्या पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. पक्षाने त्यांचा निर्णय घ्यावा आणि मला वाटतं पक्षाने त्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काल मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं अजितदादांचं की आमच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी मतभेद नाही आहेत, आम्ही एकत्र आहोत. मला वाटतं राजकारणामध्ये प्रत्येकाला एक अपेक्षा असते आणि राजकीय उमेद असणं किंवा राजकीय अपेक्षा असणं काही चुकीचं असण्याचं कारण नाही. पण ज्या तऱ्हेने त्यांनी सुद्धा पक्ष सोडून काम केलं, ज्या तऱ्हेने पक्षाने त्यांना नावरूप दिलं, मग सुरुवातीला शिवसेना असेल, नंतर मग राष्ट्रवादीने असेल, पण दुर्दैवाने दोन्ही पक्ष सोडून ते गेलेले आहेत आणि जनता समोर सगळं समजते. आणि यावरची लढाई जी झाली, जसं मी तुम्हाला सांगितलं की संविधान, लोकशाही, महत्वाचे मूलभूत प्रश्न, त्याच्याबरोबर कांद्याच्या प्रश्नावर सुद्धा झाली आणि मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा झाली. त्यामुळे डेफिनेटली मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला आम्हाला बहुमत जरी मिळालं असेल, आम्हाला आशीर्वाद जरी लोकांचा मिळाला असेल, तरी आम्हाला काम करावं लागेल आणि लोकांच्या मूलभूत प्रश्नाबाबत येणाऱ्या काळात आम्हाला सुद्धा झटावं लागेल. नाही, मी तर असं बघते की लोकशाहीसाठी आणि देशाच्या संविधानासाठी लोकांनी मतदान केलं. यावेळेचं मतदान हे राष्ट्रासाठी झालं, राष्ट्राच्या एकात्मतेसाठी झालं, सामाजिक सलोख्यासाठी झालं, असं मी बघते. जे मी उभी होते ते माझी पण अपेक्षा होती की सन्माननीय बाळासाहेबांनी आम्हाला, कारण प्रकाश आंबेडकर हे आमचे समाजाचे नेते आहेत, बाबासाहेबांचे नातू आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं अपेक्षा होती की त्यांनी मलाही सहभाग घ्यावा, सपोर्ट करावा. अपेक्षा करणं माझं काही चुकीचं असण्याचं काम नाही, कारण ते जसे बाबासाहेबांचे नातू आहेत तसे आम्ही विचाराचे बाबासाहेबांचे पाईक आहोत. बाबासाहेबांचे विचार घेऊन आम्ही काम करतो. बाबासाहेबांच्या अन्यायामुळे मी काम करते 20 वर्ष. माझा पूर्ण विधानसभेतलं काम बघा किंवा पक्षामध्ये काम बघा किंवा माझं मतदारसंघामधलं काम बघा किंवा मुंबईमधलं माझं काम बघा. त्यामुळे मला अपेक्षा होती त्यांनी मलाही सहकार्य करायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. मला एवढंच विनंती करायची की आपली लढाई कोणाशी आहे? आपली लढाई मनुवाद्यांशी आहे. आपली लढाई जी गोळवलकर हेगडेवारांच्या विचाराशी आहे. त्यामुळे आपण रेशीमबाग विरुद्ध जेव्हा दीक्षाभूमी आपण अशी लढाई म्हणतो, त्यावेळी मला अपेक्षा आहे की बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब, हे मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, ते आमचे नेते आहेत, समाजाचे नेते आहेत, पण त्यांनी पण एक गोष्ट समजली पाहिजे, समाजाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या संविधानासाठी आपण एक होऊन लढलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.